नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ईशास किचन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आंबट चुक्याची भाजी बनवणार आहोत। ही भाजी अतिशय चविष्ट अशी लागते। खूप साऱ्यांना हिची वेगळी टेस्ट असल्यामुळे आवडते। ही भाजी आपण आज बनवणार आहोत। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारे शेअर देखील करा। आपण बघूया यासाठी लागणारं साहित्य। आंबट चुक्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, या ठिकाणी एक जुडी आंबट चुक्याची भाजी धुवून बारीक कापून घेतली आहे। थोडी तुरीची डाळ, कच्चा टोमॅटो, एक वांग कापून घेतलेलं आहे, थोडी हिरवी मिरची कापून घेतली आहे, कढीपत्ता, शेंगदाणे, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। बघा, या ठिकाणी आपण तुरीची डाळ आणि वांगे आधी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण कुकरमध्ये सगळ्या भाज्या एकत्र करून लावणार आहोत। टोमॅटो टाकतोय कच्चा, शेंगदाणे टाकतोय, हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, हे सगळं टाकून झाल्यावर आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया आणि आपण या ठिकाणी कुकर बंद करू आणि गॅस सुरू करून भाजी 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेऊ। हे बघा, या ठिकाणी ही भाजी शिजलेली आहे। 2 शिट्ट्या घेतल्यानंतर आपण या ठिकाणी भाजीला फोडणीसाठी टाकणार आहोत। बघा, कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत। तीन चमचे तेल आपण टाकलेलं आहे। तेल गरम झालं की तेल गरम झालंय, यामध्ये आपण आता मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी छान तेलामध्ये अशी फुलली की नंतर आपण त्यामध्ये जिरं घालूया। थोडासा चवीसाठी आपण हिंग पण टाकणार आहोत आणि हे सगळं झालं की आपण त्यात कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता घालून झालं की थोडा या ठिकाणी मसाला देखील आपण घालणार आहोत। ही फोडणी चांगली फ्राय झाली आपण कढईमध्ये शिजलेली सर्व भाजी आपण टाकून देणार आहोत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे बघा, या ठिकाणी आपण हळद पण टाकणार आहोत आणि आपल्याला सार घट्ट हवा असेल किंवा पातळ आपल्या आवडीनुसार त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। पण शक्यतोवर शिजलेल्या पाण्यामध्येच केली तर ती अधिक चविष्ट होते। ह्या भाजीला डाळगंडोरी सुद्धा काही लोक म्हणतात। भाजी अतिशय छान लागते आणि थंडीच्या दिवसात तर ती फारच पौष्टिक असते। हे बघा, भाजी आता शिजून रेडी झाली आहे आणि अशी एकजीव झाली। आता आपण गॅस बंद करणार आहोत। ही अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, खूप सारे शेअर पण करा आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकायला विसरू नका। धन्यवाद।